मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हस्ता वितरित करण्यात आला। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आताची सर्वात मोठी अपडेट अखेर समोर आलेली आहे। कारण की आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्व शेतकऱ्यांची जी काळजी लागलेली होती, आता ती चिंता लागलेली होती। आता बघा, नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची वाटप नक्कीच कधी होणार ह्या आहे सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता आपण समोर जाणून घेणार आहोत। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे। आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा, खरंच आता बघा, नमो शेतकरी योजनांच्या 8व्या हप्त्याचे पैसे नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी पडणार आहेत, तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। चला तर आता जाणून घेऊया की आता हे गिफ्ट जाहीर झालेलं आहे आता, आणि या दिवशी पैसे वितरित होणार आहेत, कोणता ते दिवस असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत। आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या दिवशी शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता हे SMS यायला चालू होणार आहे। म्हणजेच की बघा, 2,000 रुपये जे आहेत ते नमो शेतकरी योजनांचे आणि 2,000 रुपये जे आहे ते 8व्या हप्त्याचे वाटप राहिलेले आहे, ते आता शेतकऱ्याला कधी भेटणार आहे आणि बघा त्यांचे पैसे नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, 2,000 हे तर येणारच आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, 8व्या हप्त्याचा प्लस 22वा हप्ता म्हणजे बघा नमोचा 22वा हप्ता जो हप्ता असणार आहे त्यांचे 2,000 रुपये हे तुम्हाला येणारच आहे। म्हणजेच की बघा, टोटल तुम्हाला येणार आहे 4,000 रुपये। कारण बघा, नमो शेतकरी योजनांचे 2,000 आणि PM किसान योजनांचे 2,000 असे एकूण शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता 4,000 रुपयाचे जे वितरित होत आहे, ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या खात्यात आता यायला पाहिजे आणि बघा त्याचा SMS तुम्हाला नक्कीच कधी भेटणार आहेत, कधी तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहेत, त्याविषयी तारीख जी असणार आहे ती जाहीर झालेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यांचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता हे शासनाच्या वतीने त्याविषयी महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, त्यामुळे सर्वात महत्त्वाचे अपडेट असणार आहे ते म्हणजे बघा, नमो शेतकरी योजनांचा GR आहे ते सुद्धा आता आपण पुढे पाहणारच आहोत। आता त्या GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, आता शेतकरी मित्रांनो बघा, 2,000 रुपये आणि PM किसान योजनाचे 2,000 रुपये असे दोन्ही हप्ते एकत्रपणे वितरित होणार आहेत आणि ते तुम्हाला कधीपासून वितरित केले जाणार आहे, हे नवीन वर्षाचा मोठा गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे, सर्वात मोठं गिफ्ट। आता बघा बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा सरप्राईज आता शेतकऱ्याला दिले जाणार असल्याचे शेतकरी वर्गानं आनंदाचे वातावरण आता निर्माण झालेले आहे। त्यामुळे बघा, आता शेतकऱ्यांना जे पैसे येणार आहे ते आहे त्यांची तारीख आपण आता पुढे सांगणारच आहोत। परंतु शेतकऱ्यांनो एक चिंता लागलेली होती बघा, आता अचानकच असं बघा, सहित ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात मात्र हे पैसे वितरण केले जाणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, परंतु इतर जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याची लिस्ट आपण सांगण्यात आलेली आहे। आता किती जिल्हे असणार आहेत त्यामध्ये ते पैसे वितरित होणार आहे, काळजी करण्याची अजिबात गरज नाही। आता दोन्ही हप्त्याचे जे पैसे आहेत ते नमो शेतकरी आणि PM किसानचेच आहे। आता शेतकरी मित्र बघा, आज म्हणजेच की बघा, आता कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जे काही 4,000 असणार आहे ते कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे, आता बघा ते तुम्ही नक्कीच कधी भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे ते आपण आता पुढे जाणून घेणारच आहोत। व तसे शेतकरी मित्रांनो आता बघा, PM किसानचा जो हप्ता आहे तो जो आहे तो बघा, नमो शेतकरी योजनांचा जो 8वा हप्ता आहे आणि तो जे काय 22वा बघा PM किसानचा जो काय 22वा हप्ता आहे, असे दोन्ही हप्ते एकूण वितरित बघा निर्णय अखेर घेण्यात आलेला आहे। म्हणजे काय, ते शेतकरी मित्रांनो बघा, दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता डायरेक्ट 4,000 पडणार आहे। आता बघा, केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे हे पैसे जे आहेत ते आता एकत्रपणे वितरित केले जाणार आहेत आणि बघा एकदाच दिवशी हे दोन्हीचा SMS शेतकऱ्याला डीबीटच्या माध्यमातून टाकले जाणार आहे। त्यामध्ये जे हप्ते जे आहेत ते 4,000 पडणार आहेत आणि नमो शेतकरी योजनाचे बघा 8व्या हप्त्याचे व तसे PM किसान योजनांचा 22वा हप्ता हा एकत्रपणे अखेर जमा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे जे काही पैसे जे आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून सुद्धा वितरित केले जाणार आहे। कोणते शेतकरी असणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगतोच। आता कोणत्या शेतकऱ्यांना आजपासून पैसे वितरित होणार आहे, काही शेतकऱ्यांचे मात्र बघा दुसरी जी तारीख आहे
ती आपण सांगणारच आहोत. काही डेट आलेली आहे. पुढील बघा डेटला सुद्धा 2 टप्पे हे वितरण होणार आहे. आता दुसरा डेट कोणती आहे? कोणत्या तारखेला पैसे वितरित होणार आहे? आणि महत्त्वाचे म्हणजेच की बघा आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे, की बघा शेतकरी त्याचप्रमाणे आता आज पैसे पडणार आहेत. आज पैसे पडल्यासाठी आजपासून पैसे पडण्यासाठी शेतकऱ्यांना काही कामे करावी लागणार आहे. आता ते कोणते कामे करायचे आहे, ते काम करणे तर लगेच पैसे जमा होणार आहे. आता काही शेतकऱ्यांचे जर बघा के-वाय-सीचा प्रॉब्लेम नसतील, डी-बी-डी ऑन असेल, तर असा सर्व शेतकऱ्यांना क्लिअर असेल, तर मात्र मित्रांनो बघा, एवढं क्लिअर असल्यावर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा व्हायला काही प्रॉब्लेम जाणार नाही. म्हणजेच की बघा आजपासून पैसे वितरण होईल, परंतु अन्यथा तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर मात्र तुम्हाला पैसे जे आहेत ते वितरण्यास विलंब लागू शकतो आणि दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे वितरण केले जाऊ शकतात. एक काम करायचं, आता बघा शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड जर फार्मर आयडी कार्ड काढलेले नसेल, तर फार्मर आयडी कार्ड काढून घ्या आणि जर फार्मर आयडी कार्ड काढले असेल, तर बघा क्लिअर आहे, त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत का? सर्व काही चेक करा. दुसरं काम जे करायचं आहे, ते दुसरं काम करायचं म्हणजेच की के-वाय-सी करून घ्यायची आहे. जर तुमची ई-के-वाय-सी आलेली नसेल, झालेली नसेल, तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. जर ई-के-वाय-सी केलेली नसेल, तर के-वाय-सी करून घ्या. 2 कामे केल्यानंतर लगेच पैसे खात्यात तुमच्या वितरित केले जाणार आहे. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, हे सुद्धा मान्यता जी झालेली आहे, ती भेटणार आहे आणि त्या दिवशी पैसे वाटप करण्यात येणार आहे. जी तारीख आहे, ती आता शेतकरी मित्रांनो बघा सिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आता बघा जाहीर करण्यात आलेली आहे. कोणती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वितरित होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आजपासून काही शेतकऱ्याला पडितलं, परंतु जे जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे, ते काही जिल्हे हे आहे. त्यात दुसरा टप्पा म्हणजे की ती डेट दिलेली आहे. नवीन वर्षाचं जे गिफ्ट आहे, ते शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठं दिले जाणार आहे. आता नवीन वर्षानंतर आता पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. कोणती तारीख असणार आहे, ती तारखेला आता शेतकऱ्याला पैसे वितरित होणार आहे. 1 जानेवारीपासून हे पैसे वितरणास सुरुवात मान्यता देण्यात आलेली आहे. आता 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाचं जे गिफ्ट असणार आहे, ते शेतकऱ्याला आता दिले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता मोठा धमाका जो आहे, तो केंद्र शासन आणि राज्य शासनाने केलेला आहे. कारण राज्य शासनाने 8वा हप्ता अजून दिलेला नाही आणि केंद्राचा 22वा हप्ता येणार आहे. परंतु आता बघा नवीन वर्षानिमित्त हे पैसे तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा अपडेट असणार आहे आणि हे पैसे नवीन वर्षानिमित्त नवीन गिफ्ट शासनाच्या तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. कोणत्या जिल्ह्यात असणार आहे, या जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहे. आता फक्त महत्त्वाचे 20 जिल्हे आहे. त्या 20 जिल्ह्यात आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, 20 जिल्ह्यामधील काही वितरण होणार आहे. 20 जिल्हे जे आहेत त्यांची लिस्ट आपण सांगितली आहे आणि ती तुमच्या या बघा जिल्ह्यामध्ये म्हणजे की तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे. आता व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि आज या 20 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा 20 जिल्ह्यामधील तुम्हाला लगेच पैसे वितरित मान्यता देण्यात आलेली आहे. आता सगळ्याचे प्रश्न निर्माण होत आहे, की आता कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार नाही. ज्या शेतकऱ्याला बघा 2.5 लाख रुपयापेक्षा उत्पादन जास्त असेल, त्यांना पैसे मिळणार नाही. ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन जास्त सातबाऱ्यावर जमीन जास्त असेल, अशा शेतकऱ्यासुद्धा पैसे मिळणार नाही. लक्षपूर्वक आहे का? म्हणजे की शेतकरी मित्र बघा 1 जानेवारीपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू राहणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत बघायचं असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.